तुम्ही कर्जमाफी झाली आहे, शासनानं कर्जमाफी केली, याच्यावर तुम्ही समाधानी आहेत का? नाही, शासनानं कर्जमाफी केल्याबद्दल आम्ही लईच खुश आहेत. तुमची किती कर्जमाफी झाली? आमची कर्जमाफी 1.5 लाख उचलले होते, आम्हाला माफी झाली. काही याद्यामध्ये काही शेतकऱ्याचं म्हणणं आहे, काही तोटे आहे बा, यादीवर दाखवते एक आणि होतं आणि KYCला एक येतात, याच्यावर काही तुमचं म्हणणं काय आहे? नाही, आपली काहीच दाखवते त्रुटी नाहीत. काही शेतकऱ्याच्या त्रुटी आहे असं आहे का गावात? नाही, काही चर्चा नाही आहे अजून. गावात हा काही त्रुटी हा आहे? आहे ना, गावात आहे त्रुटी आहे ना, बरेच शेतकऱ्यांची त्रुटी आहे ना. त्याबद्दल काही आपण सरपंच आहे गावाचे, तर तुम्ही काही याला बँकेत जाऊन काही विचारपूस केली का? नाही, आम्ही गेलोच नाही बँकेत जाऊन. आम्ही माफी झाली यादीमध्ये पाहिलं, आम्ही त्याच्यावरच खुश झालो. आम्हाला यादीमध्ये आमचे नंबर आले, त्याच्याबद्दलच आम्ही खुश झालो. अजून बँकेत गेलोच नाही आम्ही. उदल गोसिंगे. तुमची कर्जमाफी झाली का? हो, किती झाली? 1 लाख रुपये. 1 लाख रुपये. हो, काही चौथी तर नाही जाणून? नाही, काही त्रुटी नाही. गावात चालू आहे चर्चा, त्रुटी आहे म्हणून. आमचं काही नाही. तुमचं गाव कोणतं आहे? कौचलवाडी. हो, 2 लाख लोक झाली होय. काय सांगाल, आज कर्जमाफी झाली, काय सांगाल, आज आपण खुश आहात का सरकारवर? हा, खुशी. किती कर्जमाफी झाली? 2.25 लाख झाली. काही याद्यामध्ये गावामध्ये अशी चर्चा आहे की ते याद्यामध्ये त्रुटी आहे आणि KYC करताना वेगळी रक्कम दाखवतात आणि यादीवर वेगळी रक्कम दाखवतात, असं काही आहे का? नाही, तसं नाही. हो का? आपलं नाव? अण्णासाहेब गाडी गाव? रोयला. महाराष्ट्र शासनाने कर्जमाफी केलेली आहे, आपलं नाव आहे का नाही आहे? या ठिकाणी मी सर्वप्रथम शासनाचं अभिनंदन करतो आणि दुसरी खंत व्यक्त करतो की माझं 2,05,000 माझं कर्ज आहे. 2025ला मी थकीत गेलेलो आहे, तरी बी माझं नाव आलं नाही. तर या ठिकाणी मी मॅनेजर साहेबाकडे गेलो. मॅनेजर साहेबाकडून मी तिथले कर्जमाफीचे स्टेटमेंट, माझं कर्ज खातं, त्यानंतर माझं कर्ज खात्याचं स्टेटमेंट आणि त्यानंतर माझी फार्मर ID, त्यानंतर माझं आधार कार्ड असं घेऊन मी माननीय कलेक्टर साहेब असतील यांना अर्ज करणार आहे, जेणेकरून माझ्यासारखे अनेक आमच्या बँकेत हजारो शेतकरी 3,500ची यादी आली आणि मॅनेजर साहेब म्हणले की आपले खाते 5,000 जवळ आहे. तर असे 1,500 शेतकरी ज्यांना कर्जमाफी भेटणार आहे, त्या या कर्जमाफीतून वंचित राहू नये एवढीच विनंती आमची या शासनाला राहील. आणि कळकळीची विनंती राहील की शेतकऱ्याला आता तात्काळ कर्जाची गरज आहे. आणि जर ही प्रोसेस जर तुमची महिना 2 महिने झाली, शेतकऱ्यांना आता पीक कर्जाला फवारण्या असतील, खत असन, मजुराला खर्च असन, ट्रॅक्टर असन, हे खर्च कुठून करायचे? या ठिकाणी शासनाला मी विनंती करतो की शेतकऱ्याला तात्काळ कर्ज देण्यात द्यावे आणि जे शेतकरी बाकी असतील त्यांच्या याद्यात लवकर नाव येऊन त्याला न्याय द्यायचा प्रयत्न करावा. माझं नाव नारायण दादराव टकले. नमस्कार सर. नमस्कार. सर, महाराष्ट्र शासनाने कर्जमाफी केलेली आहे, त्याबद्दल आपल्या शाखेत किती कर्जमाफीची प्रक्रिया कशी राबवल्या जात आहे? महाराष्ट्र शासनाअंतर्गत अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026 ही योजना जाहीर केलेली आहे आणि यामध्ये प्राथमिक जी पहिली यादी आपल्याला प्राप्त झालेली आहे, यामध्ये आपले 3,500 खाते हे आपल्या युनियन बँक ऑफ इंडिया रोयलागड शाखेचे पात्र आहेत. त्यामध्ये आपल्या रोयलागड परिसरातील जी गावे आणि रोयलागड यातील गावांचा समावेश आहे. आपल्या शाखेत आतापर्यंत किती जण लाभार्थी झाले आहेत कर्जमाफीचे? कर्जमाफीमध्ये आपले 3,500 यादीपैकी जवळपास 1,400 जणांचे आधार प्रमाणीकरण झालेले आहे आणि आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये शासनाकडून पैसे वर्ग करण्यात येणार आहे. ज्याची KYC झाली त्याचे पैसे यायला किती वेळ लागतो? ज्याची KYC झाली आहे त्याचे पैसे हे महाराष्ट्र शासनातर्फे टाकण्यात येणार आहेत. तर त्यांच्याकडून असे म्हणजे विशिष्ट डेट वगैरे काही सांगण्यात आलेली नाही आहे, पण बहुतेक ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ते येऊ शकते. ज्या व्यक्तीचं कर्जमाफी आहे त्याला तत्काळ कर्ज मिळणार आहे? हो, ज्या शेतकऱ्यांचे कर्जमाफी झालेली आहे त्यानंतर बँकेकडून जी बँकेची राईट ऑफ अमाऊंट आहे ती त्या खात्यामध्ये जमा होऊन ते खाते बंद झाल्यानंतर
त्यांना नवीन कर्ज देण्यात येणार. काही म्हणजे काही गावामध्ये अशी तफावत आहे, यादीमध्ये काही व्यक्तीचं कर्ज म्हणजे यादीत आलेलं आहे 50,000, पण त्याचं मूळ कर्ज आहे 70,000 आणि व्याजासहित ते 90,000 होत आहेत. त्याच्यात तफावत आढळत आहे. याचं कारण काय? यामध्ये 3 गोष्टी आहेत की बिलो 2 लाख म्हणजे 2 लाखच्या खालची रक्कम, 2 लाखाच्या वरची रक्कम आणि जे ओव्हरड्यू खाते आहेत. यामध्ये बिलो 2 लाखामध्ये महाराष्ट्र शासनाकडून जे बँकेला पैसे प्राप्त होणार आहेत ते हेअरकट फॉर्म्युल्यानुसार एज ऑफ NPA म्हणजे त्यांचे जितके जुने खाते आहेत त्या खात्यांना काय 35% तर 85% रक्कम महाराष्ट्र शासनाकडून बँकेला प्राप्त होणार आहे आणि उर्वरित रक्कम ही बँक राईट ऑफ करणार आहे. त्यामुळे या आधीमधील जी रक्कम आहे ती महाराष्ट्र शासनानं प्राप्त होणारी रक्कम आपल्याला येणार असल्यामुळे ती तफावत आहे. तरी सर्व शेतकऱ्यांना ही माझी विनंती आहे की त्यांनी यादीमधील रक्कमेकडं न पाहता जे आधार प्रमाणीकरण करताना जी शेवटची रक्कम तुमची येते ती रक्कम आपण घेतलेल्या कर्जापेक्षाही जास्त असावी हे लक्षात घेऊन तुमचं आधार प्रमाणीकरण करावं आणि ती जी रक्कम तुम्ही घेतलेल्या रकमेपेक्षा कमी असेल तर तुम्ही बँकेशी येऊन संपर्क साधायला हवा. नाही, काही व्यक्तीचे म्हणजे आधार यादीसुद्धा नाव आहे, त्या यादीत कमी आहे, पण याच्यावर ज्यावेळेस KYC करतो त्यावेळेस त्याला जास्त रक्कम रक्कम आहे. तर ती रक्कम तुमची येणार आहे खात्यामध्ये. हो, खात्यात येणार आहे. पण ज्यावेळेस ते समजा एखाद्या व्यक्तीचं 1.5 लाख कर्ज आहे आणि त्याचं समजा 6 वर्षापासून थकीत आहे, तर मग त्याचं व्याज असेल त्याचं म्हणणं किंवा जादा होईल. मग जे जे 2 लाखाच्या खालचे जे ज्यांची शेतकऱ्यांची रक्कम आहे त्यांनी त्यांची पूर्ण रक्कम माफ होणार आहे. त्या रकमेचा त्यांनी डोक्यात काही गोळ घेऊ नये. 2 लाखाच्या खाली ज्यांची रक्कम आधार प्रमाणीकरण करताना शेवटला जी रक्कम येते ती रक्कम तुम्ही समजा एखाद्या शेतकऱ्याचं जर कर्ज 50,000 असेल आणि आधार प्रमाणीकरण करताना त्यांची 60 किंवा 70,000 रक्कम येत असेल तर त्यांनी ते बिनधास्त आधार प्रमाणीकरण करून टाका. पण तुम्ही जर 50,000 कर्ज घेतले आणि आधार प्रमाणीकरण करताना 50च्या पण खालची रक्कम दाखवता त्यांच्या 40 किंवा 30 अशांनी आधी आधार प्रमाणीकरण करायच्या अगोदर बँकेशी येऊन संपर्क साधा. आपलं नाव सर? राधेश्याम होंडे, शाखा युनियन बँक ऑफ इंडिया, रोहिला. धन्यवाद सर. तुमच्या चॅनलच्या निमित्तानं सर्व शेतकऱ्यांना एक विनंती राहील की ज्यांचे नावं आधार प्रमाणीकरणासाठी पात्र आहेत यांनी त्वरित आपली आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, जेणेकरून शासनाच्या माफीचा लाभ त्वरित तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. आणि बाकी ज्यांचे नावं या यादीमध्ये नाही त्यांनी यानंतरची जी काही यादी येईल किंवा जी काही त्रुटीची यादी येईल बँक अपलोड करेल त्याची प्रतीक्षा करावी.